अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. स्वामी भक्त हो, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक शक्तीची ताकद यांची सांगड घालणारा प्रकल्प म्हणजेच ओम शिवस्पंद स्वामी समर्थ मंदिर. पिंपळगाव पांढरी धुळे सोलापूर महामार्गावरील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगरतर्फे ओम शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्यात येत आहे. यापूर्वीही मी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. आमचे सद्गुरू स्वामी स्वरूप शरदचंद्र लाटकर काका श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनं मंदिर उभारत आहेत. यापूर्वीही देव माझा यूट्यूब चॅनलच्या सर्व स्वामी भक्तांनी या कार्यासाठी मोलाचा हातभार लावलेला आहे. तसं स्वामींचे भक्त बघितलं आपण तर महाराष्ट्रात काय, भारतात, नवे नवे जगात, अगदी सगळीकडे आहे. मग या सगळ्या स्वामी भक्तांना मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करते की आपण सर्वांनी सढळ हातानं या पवित्र कार्यासाठी मदत करावी. बघा, आता गुरुपौर्णिमा जवळ येत आहे, तेव्हा श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपण सेवा रुजू करू शकतो. मंदिर भक्तांसाठी आता हे खुलं आहे. येणाऱ्या श्रावण मासापासून नित्य नैमित्तिक अभिषेक पूजा सुद्धा सुरू होत आहे. आपण जर धुळे सोलापूर महामार्गावरून जाणार असाल तर आवर्जून पिंपळगाव पांढरी येथे जाऊन कमलासनामध्ये विराजमान कृपा आशीर्वाद देणाऱ्या स्वामी माऊलींचं दर्शन आवर्जून घेऊ शकता. स्वामी भक्तांसाठी जणू काही अक्कलकोटच या ठिकाणी तयार होत आहे. दिनांक 3 आणि 4 एप्रिल 2025 रोजी ओम शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामींची विलोभनीय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा आता पूर्ण झाला आहे. देवादिदेव महादेव त्यांच्या समवेत पार्वती माता, श्री कार्तिकेय, श्री गणेश यांच्या सुप्रसन्न मूर्तींची देखील प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोठ्या थाटामाटात हा उत्सव पार पडलेला आहे. मंदिराचा पहिला डोम सुद्धा आता पूर्ण झालाय. शिखराचं काम सुरू आहे. शिखर, कळस, सभागृह असं बरंचसं बांधकाम आता अजूनही बाकी आहे. एकूण या प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता आहे. तरी सगळ्या सज्जनांना, सगळ्या स्वामी भक्तांना विनम्र मी या ठिकाणी आवाहन करते, या कार्यासाठी दानशूरांनी पुढे यावं. सढळ हातानं देणगी देऊन श्री स्वामी समर्थांच्या सेवेत सहभागी व्हावं. तसंच दरमहा विशिष्ट रक्कमही पाठवून आपण आपली सेवा समर्पित आपण करू शकता. तर आपण काय करायचं आहे, या कार्यासाठी सढळ हाताने आपण मदत करायची आहे. आणि जर का आपण मदत करणार असाल किंवा केली असेल तर आपण कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवायचं आहे. आपण जर ह्या मंदिरामध्ये जाऊन आला असाल तर ते सुद्धा कमेंटमध्ये आपण आम्हाला जरूर कळवायचं आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी सगळ्या स्वामी भक्तांना आवाहन करते की आपण या शुभ कार्यासाठी सढळ हाताने मदत करायची आहे. मी आपल्याला या ठिकाणी QR कोड आणि बँकचे डिटेल्ससुद्धा देत आहे. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा